हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात. आणि फायनली आपण या वर्षाच्या अगदी शेवटच्या क्षणामध्ये आहोत आणि शेवटच्या क्षणाचा प्रवास आपला या वर्षाचा सुरू आहे. सो या वर्षाने तसं बघायला गेलं तर माझ्या बाबतीत जर म्हणाल तर या वर्षाने खूप काही गोष्टी दिल्या आणि खूप काही गोष्टी घेतल्या देखील. कारण माझं स्वतःचं स्वप्न होतं की गेले 4 वर्ष झालं मी असा विचार करत होते की सोशल मीडियामध्ये मला खूप काहीतरी करायचं आहे. म्हणजे अगदी फुल नाही तर फुलाची पाकळी मला काहीतरी स्वतःचं अस्तित्व घडवायचं आहे. लोकं सोशल मीडियाकडे खूप वळत आहेत. लोकांकडे खूप जास्त कॉन्टेंट आहे किंवा बरेचसे आधी TikTok चाललं होतं. ते TikTok नंतर बंद झालं. मग नंतर YouTube स्टार्ट झालं. म्हणजे YouTube आधीपासूनच होतं. पण लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या होत्या. शॉर्ट व्हिडिओला आधी फेम आलं, त्यानंतर लाँग व्हिडिओचं क्रेज आत्ता कुठेतरी सुरू आहे. सो या सगळ्या गोष्टींमध्ये मला जाणवलं की मला वैयक्तिक माझं असं डिझायर होतं की मला सोशल मीडिया स्टार्ट करायचं होतं. पण कसं स्टार्ट करावं, कुठून स्टार्ट करावं मला काहीच गोष्टी समजत नव्हत्या. पण 2024 हे एक असं वर्ष आहे ज्यामध्ये मला समजलं की सोशल मीडिया स्टार्ट कुठून करू शकते मी आणि परमनंट प्लॅटफॉर्म याचं कोणतं आहे. जसं की आता मला कधीतरी म्हणजे मला आधी सुरुवातीला जेव्हा मी YouTube स्टार्ट करायचं तेव्हा सर्च करत होते की मी Facebook स्टार्ट केलं पाहिजे, की मी Insta स्टार्ट केलं पाहिजे, की मी TikTok स्टार्ट केलं पाहिजे. आणि पण मला काहीतरी सोशल मीडिया स्टार्ट करायचं होतं. माझा कॉन्टेंट तयार करायचा होता. मला सोशल मीडियावरती नेहमीच काहीतरी करायचं होतं अशी माझी इच्छा होती. सो आधी मी खूप सारं ॲनालिसिस केलं. माझ्या फ्रेंड्सकडून विचारपूस केली. माझ्या फ्रेंड्सकडून सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस केलं आणि तेव्हा मला एकच गोष्ट समजली की परमनंट जसं TikTok बंद झालं तसं माझं Insta अकाउंट बंद झालं तर, माझं YouTube अकाउंट बंद झालं तर, या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत होत्या. म्हणजे मी असा विचार करायची की मला काहीतरी करायचं पण कशात काय करायचं हे मला समजत नव्हतं आणि कसं काय करायचं हे समजत नव्हतं. म्हणजे मी इनफॅक्ट मला ना YouTubeचं चॅनल ओपन कसं करायचं हे देखील माहिती नव्हतं. पण मला हे फायनल होतं माझं की मला काहीतरी करायचं आहे. सो मग मी माझं करिअर सेट केलं आणि करिअर सेट केल्यानंतर बाबा की मग मला आता काहीतरी करायचं. त्यानंतर मध्येच माझं क्रेज झालं होतं की मला मग शेअर मार्केट करायचे. मग मी शेअर मार्केट थोडं केलं. त्याच्यानंतर फंडिंगला थोडा प्रॉब्लेम येत होता. ऑप्शन चेनला मला स्टार्टिंग करायला प्रॉब्लेम येत होता. म्हणून मग मी विचार केला की नाही, मग मला आधी YouTube करायचे. मग मला YouTubeमधून खूप जास्त अर्न करायचे आणि त्यानंतर मग मी कुठेतरी सेटल झाल्यानंतर मग मला शेअर मार्केटकडे वळायचे. सो या अशा बऱ्याचशा गोष्टींचं माझ्या दिमागामध्ये सगळ्या गोष्टी साईड बाय साईड चालू होत्या आणि मग मी YouTube स्टार्ट केलं. मला YouTubeमधलं काहीही काहीच माहिती नव्हतं. म्हणजे आज तुम्ही माझे व्हिडिओज बघताय, तुम्ही माझ्याकडून नॉलेज घेताय, तुम्ही माझ्याकडून इन्स्पायर होत असाल. आय होप सो, की नसाल माहीत नाही. पण थोडंफार जर कोणी एक जण तरी इन्स्पायर होत असेल ना तर मी त्यांना सांगेल की मला काहीच माहिती नव्हतं. पण मी जेव्हा स्टार्ट केलं ना, जेव्हा मी YouTubeचे व्हिडिओज बघायला लागले की कॉन्टेंट म्हणजे काय आहे, आपण काय करू शकतो, काय नाही, मग तेव्हा हळूहळू गोष्टी मला समजायला लागल्या. आणि त्याच काळामध्ये मला सगळ्यात जास्त पेट पॅरेंटिंग म्हणजे काय, मी एवढी ॲनिमल लव्हर आहे की माझ्याकडं खारुताई पाळलेली होती. तिचं नाव अप्पू होतं. माझ्याकडं हे होती, मांजर होती, तिचं नाव ओरा होतं. त्यानंतर आमच्या घरी सारा म्हणून डॉबरमॅन आहे. त्याच्यानंतर मार्शल म्हणून जर्मन शेफर्ड होतं. लुसी म्हणून माझ्याकडं लॅब होती आणि आता हे रॉटव्हिलर मी घेतलेलं होतं. सो असंच बसल्या बसल्या मी विचार केला की मग आपण पेट पॅरेंटिंगमध्ये काय नाही करू शकत. म्हणजे मी परमनंट कॉन्टेंट त्याच्यामध्ये बनवू शकेल असा मी विचार केला आणि मी स्टार्ट केलं माझं YouTube चॅनल. लाडोच्या नावाने मी चॅनल काढलं की सुची विथ रॉट. तिची आणि माझी मस्ती दाखवायची. माझ्या आधीचे व्हिडिओज गाईज तुम्ही बघाल ना तर मला कुणी ॲज इन सुची ओळखत नाही, पण लाडूची मम्मी म्हणून मी एवढी फेमस झाले. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज देखील बघू शकता की तर एका व्हिडिओला लाख वगैरे त्याचे व्ह्यूज आलेले आहेत लाडूच्या. आणि काय झालं बाबा, ये इथं ये. हे बघा माझं पिल्लू. ओले बाबा. बरं बसा खाली, बस.
सिट करा, सिट मम्मा सिट. आज पण ओ ओ ही आहे आपली लाडाची लाडूबाई. तिच्यामुळं सुची कोण आहे, सुची दिदी कोण आहे, लाडूची मम्मा कोण आहे हे फेमस झालं नाव. आणि हे लोक नाव ओळखायला लागले. सो मग मी आधी हे लाडूचे आणि माझे व्हिडिओज बनवायचे आणि त्यानंतर मग माझं मी पर्सनल लाईफस्टाईल, मेकअप, ट्रॅव्हलिंग, फूड व्लॉगिंग या सगळ्या निष्कडे वळाले. सो हे वर्ष जेव्हा आहे ना, ह्या वर्षामध्ये हे आपली लाडूबाई माझ्या आयुष्यात आलेली आहे. ओली माझी बुबड बुबड गुगडू गुगडू, ओडी माझी बुबडी, होडी बाबा. ह्या वर्षामध्ये एवढं मोठं सरप्राईज गिफ्ट मला दिलेले सरांनी. आणि या वर्षात माझं यूट्यूब चॅनल आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं. याच वर्षामध्ये माझं लग्न झालं. याच वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडामोडी माझ्या आयुष्यामध्ये झाल्या. आणि याच वर्षामध्ये माझं ड्रीम, जे की मला यूट्यूबर बनायचं होतं, ते माझं ड्रीम कंप्लीट झालं. सो या वर्षाने माझ्या आयुष्यामध्ये उलथापालथ करून टाकलेली होती की सगळ्या गोष्टी अशा माझ्याकडे आलेल्या होत्या. त्यानंतर या वर्षातच माझं गव्हर्नमेंट सिलेक्शन झालं. या वर्षामध्येच माझं फायनली मी लाईफमध्ये स्टेबल झाले. ओले बाबा काय बरं, थांब तू सरक बाजूला, उतर खाली उतर. या वर्षामध्ये लाईफचे खूप मोठे क्वेश्चन्स होते माझ्यापुढं, खूप मोठी आव्हानं होती, खूप माझे ड्रीम्स होते जे की या वर्षामध्येच कंप्लीट झाले. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी या वर्षामध्ये खरं म्हणजे मला ना लोक समजले की लोक काय असतात, लोक तुमचा फायदा कसा घेतात, लोकांना खरंच तुमच्या बाबतीत देणं घेणं असतं की नसतं, आणि लोक तुमचा यूज कसा करून घेतात, आणि लोकांना तुमच्याकडून काय पाहिजे असतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप मोठ्या संकटातून मी पुढं येऊन मला समजली. म्हणजे हे सोशल प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती ऑब्व्हियसली मी शेअर नाही करू शकणार आहे. पण आणि याच वर्षामध्ये मला खूप नवीन मित्र भेटले, खूप नवीन वातावरण भेटलं, खूप नवीन वेगवेगळ्या गोष्टी मी एक्सप्लोअर केल्या. आणि असं भन्नाट मस्तीदार भन्नाट ॲडव्हेंचर म्हणतात ना, जे की खरं ॲडव्हेंचर ऑफ इयर, म्हणजे आयुष्याची उलथापालथ करणारं हे वर्ष माझ्यासाठी होतं. आणि आय होप सो की तुमच्यासाठी देखील असंच हे वर्ष झालं असेल की चढ उतार तुमच्या आयुष्यामध्ये आले असतील. अशा बऱ्याचशा वेळेस असं वाटलं असेल तुम्हाला की नाही आता हे खूप अशक्य आहे माझ्या लाईफमध्ये, खूप म्हणजे आय कांट गो फ्रॉम दिस थिंग्स, म्हणजे मी या गोष्टींमधून खरंच जाऊ नाही इच्छिते. आणि मलाच माहीत नाही की मी ह्या गोष्टीमध्ये सर्वाइव्ह कसं करते किंवा कसं करू शकेल, किंवा वाय दिस थिंग्स आर हॅपन विथ मी. ह्याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये का होत आहेत, संकट देण्यासाठी देवाला मीच का दिसते. अशा बऱ्याचशा गोष्टींचे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील ना, तर या प्रश्नांचं उत्तर देणारं आयुष्य, उत्तर देणारं वर्ष 2025 आहे. सो माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एवढंच सांगणं आहे की कोणतीही परिस्थिती असो, ते म्हणतात ना, एकच वाक्य नेहमी लक्षात ठेवा की हेही दिवस जातील. हो नक्कीच हेही दिवस जातील. सो धीर सोडू नका, हार मानू नका. तुम्ही जेवढं करताय ना त्याच्यापेक्षा 10 पटीनं आणि खूप मोठ्या लाडो नो बेबी चल तिकडा सिट कर सिट. तुम्ही जेवढं आयुष्यामध्ये करताय ना त्याच्यापेक्षा 10 पटीनं खूप मोठ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. आणि याच्यापेक्षा खूप मोठ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जायचं आहे. आणि याच्यापेक्षा खूप मोठी आव्हानं तुमच्यापुढं 2025मध्ये उभा राहतील. सो स्वतःला कधीच डगमगू देऊ नका आणि लोकांचे बनून राहू नका. बी युअर सेल्फ, जसे तुम्ही आहात तुमचे बनून राहा. सो 2025मध्ये या सगळ्या गोष्टी फॉलो करा. त्यानंतर 2024मधले जेवढे अनुभव असतील ते सगळे अनुभव तुमच्यासोबत ठेवा. कारण 2025मध्ये पुढच्या वर्षामध्ये, या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये, हेच जे वर्ष आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे ड्रीम्स कंप्लीट करायचे, तुम्हाला स्वतःसाठी जगायचे, तुमच्या आवडीनिवडी जोपासायच्या, तुमचं आरोग्य सांभाळायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्वतःला खुश ठेवायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्वतः खूप खुश राहायचे.
सो या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि 2025मध्ये अगदी खूप आनंदी मस्त राहा. ज्यांचं यूट्यूबर बनण्याचं स्वप्न आहे ना, त्यांनी खूप छान स्वतःला प्लॅन करा की यूट्यूबर कसं बनायचे, कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, कसं निश फिक्स केलं पाहिजे, कोणत्या गोष्टींचा कॉन्टेंट तुम्ही लाईफ टाईम देऊ शकता, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा. शांत व्हा, एक डायरी पेन घ्या, तुम्ही तुमच्या जेवढ्या आवडीनिवडीच्या गोष्टी तेवढ्या सगळ्या लिहा. 2025मध्ये तुम्हाला काय करायचे, काय नाही आहे, या गोष्टी नोट डाऊन करा. फोकस्ड राहा गाईज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही खुश आहेत ना, तर सगळ्या गोष्टीला अर्थ आहे. आधी स्वतःला खुश ठेवा, मग लोक आपोआप खुश राहतील. सो थँक्यू सो मच. आणि असेच अगदी आनंदी राहा, असेच अगदी खुश हॅपी राहा. आणि बी इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर. देव तुम्हाला खूप छान आरोग्य देव, खूप छान तुमच्या आयुष्यामध्ये आनंद घडो. 2024मधल्या सगळ्या निगेटिव्ह वाईब्स तुमच्याकडून जाओ आणि 2025 एक खूप खूप आनंदाचं आणि अगदी भरभराटीचं तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करण्याचं जाओ. सो बाय बाय अँड टेक केअर.